नेक्स्ट पॉइंट, कन्वर्जन ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटीचं कशा पद्धतीचं कन्वर्जन झालं हा आपल्याला याच्यामधून पॉइंट मुद्दा समजून घ्यायचा. बायोडायव्हर्सिटी इज डिग्री ऑफ व्हेरिएशन लाईफ फ्रॉम. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय की वेगवेगळ्या डिग्र्यामध्ये काय व्हेरिएशन आहे. आता कशा पद्धतीचं व्हेरिएशन आहे? फ्रॉम इकोसिस्टीम. इकोसिस्टीम म्हणजे काय? बायोटिक आणि अबायोटिक पार्ट, म्हणजे सजीव आणि निर्जीव या दोन मधला फरक. बायोडायव्हर्सिटी इज इसेन्शियल फॉर मेनली इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय की इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी, किती प्रमाणामध्ये इकॉलॉजीची स्टॅबिलिटी आहे. द एक्सटेंट्स ऑफ कॉम्प्लेक्सरी डेन्सिटी. कॉम्प्लेक्सरी म्हणजे काय? गुंतागुंत. डेन्सिटी म्हणजे काय? घनता. ऑफ बायोडायव्हर्सिटी कॅन बी रिगार्डेड टू मेजर ऑफ हेल्थ. म्हणजे कसे बायोडायव्हर्सिटी कॅन बी रिगार्डेड इज मेजर. कशा पद्धतीने मेजर करू शकतो आपण? हेल्थ ऑफ an ecosystem, population expose and exploitative resources has result in biodiversity. Act arms is conversion into attempting slow down, stop and reverse lose natural habit ऑफ ऑर्गॅनिझम. आता बघा, ज्यावेळेस आपण बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टीम, त्याच्यानंतर स्टॅबिलिटी ऑफ इकोसिस्टीम, डिग्री ऑफ इकोसिस्टीम, व्हेरिएशन ऑफ इकोसिस्टीम आणि पॉप्युलेशन ऑफ रिगार्डिंग इन इकोसिस्टीम, या सर्व मुद्द्यामधून एक आपल्याला लक्षात आलं की कोणताही आपण लिव्हिंग थिंग घेतला किंवा कोणताही आपण सजीव घेतला तर कोणत्याही सजीवामध्ये एक कन्सेप्ट आहे की नॅचरल हॅबिट, म्हणजे याच्या सवयी वेगवेगळ्या आहे, बायोडायव्हर्सिटीच्या सेम नाही. म्हणजे पहा, रिप्रोडक्शन पहा, त्याची लिव्हिंग थिंग पहा, सजीवमध्ये वेगवेगळ्या प्रत्येक नॅचरल हॅबिट आहे. गाईची सवयी पहा, हत्तीची पहा, कॉमन नाही. This is known as in shoot conversion. Why goes the loss of biodiversity is matter. याच्यामुळे काय होतं? लूज ऑफ बायोडायव्हर्सिटी मॅटर. बायोडायव्हर्सिटीचं मॅटर काय होतं? लूज होतं. फॉर मेनली पीपल इट सिम्पली मॉरल इथिकल्स इश्यू. Wisher is planet, hence is range of organism and have right arms. Biodiversity health is maintain of stability. Ecosystem is loose of one varieties of organism can affected in ecosystem. यालाच आपण काय म्हणतो? इफेक्टेड इनटू इकोसिस्टम. आता आपल्याला याच्यामधला महत्वाचा पॉइंट पाहायचा, हे तुम्हाला ॲडिशनल नॉलेज होतं. आता म्युझियम म्हणजे काय? आता बघा, खूप सारे तुम्हाला म्युझियम तुम्हाला लक्षात येत असं, प्लॅन्टचे म्युझियम, ॲनिमलचे म्युझियम, नाही का? म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की गाण्याचे म्युझियम, खूप सारे डिफरंट म्युझियम आहे. आता तशाच पद्धतीचं एक म्युझियम आहे. आता म्युझियम आर द प्लेस वेअर कलेक्शन ऑफ प्रिझर्व प्लांट अँड ॲनिमल पेसीस. आता आपल्याला म्युझियम बघायचं, मेन गोष्ट लक्षात घ्या कशा पद्धतीचं म्युझियम आहे. आता म्युझियम म्हणजे काय? म्युझियम आर द प्लेस वेअर कलेक्शन म्हणजे जमा करणे. काय जमा करणे? प्रिझर्वेशन म्हणजे काय? जमा करणे. काय जमा करणे? प्लांट अँड ॲनिमल पेसीज. याचे सुद्धा वेगवेगळे म्युझियम असतात. प्लांटचे म्युझियम अँड ॲनिमलचे म्युझियम. म्हणजे जर प्लांटचे म्युझियम म्हणलं तर सर्व तुम्हाला प्लांट तुम्हाला
तिथं माहिती मिळेल. आणि ॲनिमलचे म्युझियम म्हणलं तर सर्व ॲनिमल माहिती भेटते. आता आपल्याजवळ आता प्लांटचे म्युझियम, आता प्राणी संग्रहालय बरोबर आहे. मे बी प्रिझर्व फ्रॉम 10 to 14% फॉर्मल अल्डिहाइड्स. आता तुम्ही एखादा बघितला असेल 10वी पर्यंत, एखादा तुम्हाला स्नेक दाखवला असेल सरनं, ते स्नेक टाकलेला आहे त्याच्यात आणि त्याच्यामध्ये फॉर्मल अल्डिहाइड ते ॲसिड टाकलेलं असतं. फॉर्मल अल्डिहाइड ॲसिडमुळं त्या पेशीला कितीही दिवस ठेवला तर तो काय होत नाही, खराब होत नाही. इन ट्रान्सपरंट जार आर लेबल लार्ज ॲनिमल लाईक, म्हणजे मोठमोठाले ॲनिमल, बर्ड्स, मॅमल्स आर द usually is a preserve. This science is known as taxonomy species in this form are also keep is museum. यालाच आपण काय म्हणलो, also keep is museum. We can even find systematic collection, वेगवेगळे systematic collection असते. Cells, skeletons, animals, insect, box in the museum. या म्युझियम मध्ये वेगवेगळे बॉक्स ठेवलेले असतात. इकॉलॉजिकल म्युझियम इन एज्युकेशनली इन्स्ट्रुमेंट. बायोलॉजिकल म्युझियम म्हणजे कशा पद्धतीचे म्युझियम असतात ते एज्युकेशनली इन्स्टिट्यूट, म्हणजे ज्या ठिकाणी आपण त्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतो ते दिलेले असतो. रेफर्स टू बायोडायव्हर्सिटी स्टुडिओ, अशा पद्धतीच्या बायोडायव्हर्सिटी स्टुडिओ आहेत. आता नेक्स्ट पॉइंट पहा, झुलॉजिकल पार्क म्हणजे ते प्राणी संग्रहालय, आपण त्याला मराठीमध्ये दिलेले प्राणी संग्रहालय. झुलॉजिकल पार्क जनरली नोन ॲज झू, याला काय म्हणतो आपण, जनरली झू म्हणतो. झू म्हणजे प्राणी. प्लेस इंटरेस्टेड इज कॉमन मॅन इन अ झू, ज्याला झुलॉजीमध्ये म्हणजे प्राण्यामध्ये इंटरेस्ट येतो काय, जनरली त्याला काय म्हणतो, झू असं म्हणतो. वाईल्ड ॲनिमल आर कीप in captive. They are is protected and care in take place is previous condition. Similarly to natural habit. म्हणजे जर प्राणी संग्रहालय, आता समजा वाईल्ड ॲनिमल आहे, त्या पार्कमध्ये जर आपण सोडून दिले, समजा आपण वाईल्ड ॲनिमलमध्ये एक एक्झाम्पल घेऊ, टायगर. तो काय असतो, बंदिस्त असतो. आणि जर त्याला मोकळं सोडलं तर नॅचरल हॅबिट म्हणजे माणसाला मारू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये झुलॉजिकल पार्टमध्ये त्याला काय करतो आपण, की प्रोटेक्ट करतो. आणि प्रोटेक्ट करूनच आपण त्याला काय, प्रोटेक्ट करूनच त्याला त्या झुलॉजिकल पार्टमध्ये आपण सांभाळतो. फ्लोरा, हे वेगवेगळे ॲनिमल तुम्हाला दिलेले आहे. कॅटल्स आहे, टूल्स आहे. मेन्स इज बायोडायव्हर्सिटी रिकॉर्डेड इन फ्लोरा प्लांट लाईक ऑकरन्स इन द particularly area time monographs describe any selected biological group where mammals previous information key, वेगवेगळ्या कीनं आपण काय त्याला डेव्हलपमेंट करतो. जर तुम्ही औरंगाबादला गेले तर तुम्हाला सिद्धार्थ गार्डनमध्ये वेगवेगळे प्राणी तुम्हाला भेटन, तो तुम्ही जनरली बघू शकता आपल्या जवळचा झुलॉजिकल पार्ट. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल कशा पद्धतीचा झुलॉजिकल पार्ट आहे. आता नेक्स्ट पॉइंट, बायोडायव्हर्सिटी पार्क. बायोडायव्हर्सिटी पार्ट म्हणजे काय, इट इज द इकॉलॉजिकल असेंबल ऑफ स्पेसीज दॅट फॉर्म सेल्फ सुटेशन इज कंटिन्युअसली डिग्रीज लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी. गोरेगाव महाबळेश्वर.
बायोडायव्हर्सिटी पार्क जर तुम्हाला पाहायचा असेल तर उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क गोरेगाव महाबळेश्वर या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी पार्क आहे. धिस पार्क इज बेस्ट मॉडेल फॉर द कन्वर्जन ऑफ नॅचरल हेरिटेज. बेस्ट कन्वर्जन ऑफ नॅचरल हेरिटेज, ज्यालाच आपण काय म्हणतो बेस्ट कन्वर्जन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्कोप, यालाच आपण काय म्हणलो अर्बन लँडस्कोप. नेक्स्ट पॉइंट सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याचं क्लासिफिकेशन वर्गीकरण सिस्टमॅटिक पाडलेलं आहे. सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम इन हार्मफुल, अंडरस्टँडिंग इंटररिलेशनशिप, ऑर्डर, अंडरस्टँड इंटररिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम अँड मेंटेन इज हार्मोनियस प्लांट्स अर्थ इन स्टडी ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता नेक्स्ट पॉइंट तुम्हाला दिलेला आहे की पॉइंट. या की पॉइंट मध्ये काय आहे लक्षात घ्या. दॅट इज अ की पॉइंट. की इज टॅक्झॉनॉमिकल adjectives used for classification of plant and animal key. Plant and animal key दिलेली आहे, त्याच्यावर आपण ओळखू शकतो. आर बेस्ड ऑन कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर, यालाच आपण काय म्हणलो कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर. दॅट इज रोल ऑफ कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर. Constructing character get accept and other rejected statement in the key is called lead. Normally key analytically and naturally. Let us study about classification of living organism. Classification to that living organism. आता बघा तुम्हाला ही एक एक्सरसाइज दिलेली आहे बुकमध्ये. ही एक्सरसाइज तुम्ही सर्व सोडवायची. कोणकोणती? चॉईस द करेक्ट ऑप्शन, हे 3 ऑप्शन दिलेले आहे. त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन बॉटनिकल गार्डन अँड झुलॉजिकल गार्डन. तुम्हाला अगोदर मी आत्ता शिकवलं 1 मिनिट अगोदर. हे बॉटनिकल गार्डन आणि झुलॉजिकल गार्डन याच्यामध्ये डिफरन्स काढायचा आहे. तो मला सांगायचा आहे क्लिअर. आता ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फॉलोइंग क्वेश्चनचे तुम्ही ॲन्सर व्हॉट्सअप करायचे मला लिहून सर्व एक्सरसाइज क्लिअर. म्हणजे आपलं इथं बदललेलं आहे राईट इज शॉर्ट नोट हे सुद्धा द्यायचं आहे आणि प्रत्येक गोष्ट व्हॉट्सअपवर क्लिअर मध्ये टाकायची. एक चॅप्टर आपलं युनिट नंबर 1 संपला.